बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, हीलिंग म्हणजे नेमकं काय? हील होणं म्हणजे काय? तर पहा, जसं शरीराला एखादी जखम झाली, तर त्याच्यावर आपण उपचार करतो, त्याला बरं करतो, म्हणजे हील करतो. तसंच मनाला ज्या जखमा असतात त्या दिसत नाहीत. आत्तापर्यंत आयुष्यात जे काही आपण स्वतःला दुखावलेलं असेल किंवा इतरांनी दुखावलेलं असेल, काही ठिकाणी अपमान झालेला असतो, दुःख झालेला असतो, त्रास झालेला असतो. मग कधी तो व्यक्तीचा असेल, काही परिस्थितींचा असेल, घडलेल्या घटनांचा असेल, आर्थिक बाबींचा ताणतणाव असेल, रिलेशनचा ताणतणाव असेल. सगळ्याच गोष्टी आपल्या मनात असतात आणि सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांना सांगू शकत नाही. कारण झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात ते. नाही व्यक्त होऊ शकत. बायका तरी कधी-कधी रडून मोकळ्या होतात. पण आपल्या संस्काराच्या पगडा असा आहे की पुरुषांनी नाही रडायचं. त्यांच्या तर मनात खूप जास्त काही असतं. कारण त्यांच्या भावना कधी व्यक्तच होत नाही. खरं तर जिथं जमेल तिथे, जिथे शक्य असेल तिथे, सुरक्षित ठिकाणी आपल्या भावनांचा उलगडा व्हायला पाहिजे, मोकळ्या व्हायला पाहिजेत. त्या ताणतणावातून, त्या प्रसंगामधून मनाला मुक्त केलं पाहिजे. हीच प्रोसेस लाईफ कोच करत असतात. म्हणजे हील करणं म्हणजेच मनातल्या जखमा, वेदना त्यापासून मनाला मुक्त करणं, बरं करणं, त्याच्यावर उपचार करणं. म्हणजेच हिलिंग आणि हा हिलिंगचा प्रवास एका दिवसाचा नसतो. जसं शरीराला जखम झाली तर ती सुद्धा भरायला वेळ लागतो. इथं तर अदृश्य असं मन आहे आणि त्याला आतापर्यंत कित्येकदा आपण दुखावलेलं आहे. मग ते परिस्थितीने असेल किंवा इतर काही गोष्टींनी असेल. कधी कधी दुखावणारा निघून जातो काही क्षणात, पण त्याच्या वेदना आपण आयुष्यभर सहन करत असतो. आपण स्वतःलाच वारंवार फार दुखावत असतो. याची तुम्हालाही कधीतरी जाणीव होतच असेल की आपण इतरांपेक्षा स्वतः स्वतःला फार दुखावत असतो. परत परत तेच क्षण आपण उगाळत असतो भूतकाळातले. एखाद्याला माफच करत नाही आपण. एखाद्याने त्रास दिलेला आपल्या आयुष्यामध्ये तर माफ करत नाही आपण. हीच माफी मनातून कशी मागायची, स्वतःला हील कसं करायचं, ग्रॅटिट्यूड कसं करायचं, जे आपल्याकडे आहे, जे आपल्याला लाभलं, जे फ्रीमध्ये लाभलं आणि जे सहजपणे उपलब्ध झालं आपल्यासाठी. अशा कितीतरी गोष्टींना धन्यवाद आपण देतच नाही कधी, अगदी स्वतःला सुद्धा. तो धन्यवाद भाव कसा ठेवायचा, ज्याच्यामुळे हिलिंगची प्रोसेस लवकर होते. म्हणजे थोडक्यात हिलिंग म्हणजे काय, तर जखमा भरून येणं, मनाला शांत करणं, जे दुखरं मन आहे, ज्याच्यात वेदना आहेत त्याला शांत करणं, आतून बरं होण्याची प्रक्रिया याच्यात सुरू होत राहते. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस लाईफ कोच हिलिंग करत असतो त्याच्यामध्ये शरीर पण आणि मन पण, सगळं तुमचं रिलेशन, सगळ्याच गोष्टींवर काम होत असतं. मन, भावना, आत्मा सगळं हळूहळू अलाईन होत राहतं, सावरत राहतं. ज्याप्रमाणे आपण पडलो, काहीतरी जखम झाली कुठेतरी, पायाला ठेच लागली, गुडघा फुटलाय, त्या जखमा भरायला वेळ लागतो. आपण जर रोज ती जखम उचलून बघितली तर ती नाही भरणार, हे तुम्हालाही माहिती आहे. तसंच मनाचंही आहे. हिलिंग ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण रोज कळत नकळत आपण नकारात्मक विचार, आपल्याला स्वतःला दुखावणारे विचार, ज्या समाजात राहतो तिथून मिळत असतात, कधी काही परिस्थिती तयार होते तिथून मिळत असतात आणि आपण त्यामध्ये त्या सिस्टीममध्ये असतो समाजाच्या. त्यामुळे आपण स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. आणि मन ही गोष्ट तर अशी आहे ज्याचा आतापर्यंत शोधही लागला नाही. म्हणजे कितीतरी प्रकांड पंडित असतील, त्यांना सुद्धा मनाचा थांगपत्ता लागला नाही.
की आत्ता क्षणात असं होतं आणि आत्ता क्षणात कुठे गेलं. क्षणाचा प्रवास असतो. तसंच त्या मनाला ज्याप्रमाणे आपण विचार करू त्याप्रमाणे आपण त्या मनाला सांभाळायचं कसं, म्हणजे स्वतःच स्वतःला कसं सांभाळायचं किंवा स्वतःवरच काम कसं करायचं, या सगळ्या गोष्टी या सेशनमध्ये होत राहतात. हळूहळू स्वतःचीच काळजी आपण कशी करायची हे आपण शिकत राहतो. मनातल्या जखमा बऱ्या होतात. कोणी बोललेलं वाईट वाक्य असेल ते आपण विसरायला लागतो. आपण त्याला आयुष्यभरात माफ करणार नाही अशी काहीतरी प्रतिज्ञा केलेली असते. एखाद्याचं तोंडही बघणार नाही. ह्या गोष्टी टिकत नाहीत त्यापुढे. पण ते खूप समजपूर्वक आणि निरंतर करत असतो. दुःख, भीती, राग, वेदना, झालेले अपमान, टोमणे, किती आणि किती काय काय. लहानपणी काढलेले गरिबीतलं आयुष्य असेल, कुणीतरी खूप मोठा काहीतरी धडा शिकून गेलेला आहे आणि तो विसरताच येत नाही. या सगळ्यामुळं मन इतकं दुखतं की त्या मनाच्या जखमा हळूहळू बऱ्या होण्यात काळ लागत असतो. म्हणजेच ही हिलिंग प्रोसेस जी आहे ही निरंतर चालणारी क्रिया आहे आणि ह्याच्यातून स्वीकार भाव वाढतो. स्वतःच्या भावना स्वीकारायला तयारी होते मनाची आणि जबाबदारी घ्यायला आपण सुरू होते आपली. स्वीकारतो, जेव्हा आहे ती परिस्थिती स्वीकारणं, जबाबदारी घेणं आणि त्यातून पुन्हा आपल्या स्वतःला हील कसं करायचं हे शिकणं म्हणजेच ते सेशन अटेंड करणं असतं. हिलिंग म्हणजे थोडक्यात काय, तर आतून मनापासून शांत, हलकं आणि मजबूत होण्याचा हा प्रवास आहे. तर आपल्यालाही हा प्रवास सुरू करायचा असेल तर नक्की मला संपर्क करा. मी आहे लाईफ कोच यशस्वी पुष्पा. मी हिलिंग कोच आहे, लाईफ कोच आहे, मॅनिफेस्टेशन कोच आहे आणि होओपोनोपोनो कोच आहे. मी स्टुडंट काउन्सिलिंग करते, मी चाइल्ड काउन्सिलिंग करते, पॅरेंट्स काउन्सिलिंग करते, मेडिटेशनचे सेशन घेते, 1 to 1 कॉल पण घेते. म्हणजे एखाद्याला माझ्या सेशनच्या वेळेनुसार नाही अटेंड करता आलं तर वैयक्तिक सुद्धा त्यांचे सेशन मी घेत असते. मी ऑटर थेरपी किंवा ऑटरच्या काही टेक्निक आहेत त्या घेत असते. अफर्मेशन आहे, गोल सेटिंग आहे. असं म्हणतात की आयुष्यात गोल नसणं म्हणजे तुम्ही केलेला सगळ्यात मोठा क्राईम आहे तो. विना ध्येय आयुष्य जगणं म्हणजे एक क्राईम आहे. त्याला दिशाच नसतं, दिशाहीन आयुष्य. तर ते आयुष्याचे गोल कसे सेट करायचे हे गोल सेटिंगचं एक वर्कशॉप मी घेत असते. विजन बोर्ड कसा तयार करायचा, जर आयुष्याचे गोल सेट केले तर त्याच्यानुसार आपला विजन बोर्ड कसा तयार करायचा, अफर्मेशन कसे करायचे, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं यूज करायचं, मॅनिफेस्टेशन कसं करायचं. मी NLP प्रॅक्टिशनर सुद्धा आहे. मग NLPच्या काही टेक्निक्स वापरून आपल्या मेंदूचं, हे एक मेंदूशास्त्र आहे, त्यानुसार पुन्हा रिवायरिंग कसं करायचं हे सगळं ह्या सेशनमध्ये शिकवलं जातं. पण हे 1 दिवसाचं सेशन नसतं. त्यासाठी कंटिन्यू जॉईन व्हायला लागतं. कंटिन्यू ती प्रोसेस चालू असते. हा काही एका दिवसाचा प्रवास नाही आहे. सेल्फ हिलिंग करायला निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही एक अशी विद्या आहे की तुम्ही स्वतःवरच काम करू शकता आणि स्वतःला मजबूत आणि आनंदी जीवन जगण्याचा हा एक प्रवास सुंदर असा सुरू होतो. तर नक्की माझे सेशन जॉईन करा. माझं नाव आहे यशस्वी पुष्पा आणि तुम्हाला या चॅनेलवर मी आत्ता जे जे सांगितलं आहे त्याच्याच रिलेटेड गोष्टी माझ्या चॅनेलवर असणार आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, होओपोनोपोनो टेक्निक, NLP प्रॅक्टिशनर ह्याच्या रिलेटेडच सगळ्या गोष्टी या चॅनेलवर असणार आहेत. त्यामुळे नक्की या सेशनला तुम्ही अटेंड करा. माझा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे आणि तुम्ही इथून पुढे स्वतःला आनंदी आणि चिंतामुक्त, भयमुक्त, दुःखमुक्त असं करायचं ठरवलं असेल तर नक्कीच हे सेशन जॉईन करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हिलिंगचा प्रवास माझ्यासोबत नक्की सुरू करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण खूप साऱ्या लोकांना या गोष्टींची गरज आहे आणि
त्यातून तुम्ही ते जर काम केलं तर कदाचित त्यांच्या आयुष्यातला बदल तुम्हाला खूप मोठा धन्यवाद देणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. प्लीज जॉईन माय सेशन. थँक्यू.